निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबुतरांचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर ही संघटना आक्रमक झाली आहे। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे फलक सुद्धा पाहायला मिळत आहेत। आम्ही गिरगावकर संघटनेने कबूतर गो बॅकचा नारा दिलाय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, पुन्हा एकदा कबुतरांचा मुद्दा पेटण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण आम्ही गिरगावकर ही संघटना आहे ती आक्रमक झालेली आहे। कबूतर गो बॅकचा नारा सुद्धा त्यांच्याकडून दिला जातोय। काय नेमकी त्यांची भूमिका आहे? श्वेता, काल जी जैन समाजाची जी सभा झाली त्या सभेनंतर एक गोष्ट मात्र निश्चित झालेली आहे की हा मुद्दा, कबूतरखान्याचा जो मुद्दा आहे तो फक्त आता कबुतरांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर हा जो विषय आहे तो पूर्णपणे राजकीय झालेला आहे। आणि त्यामुळेच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हा विषय, कबूतरखान्याचा जो विषय आहे तो पेटताना पाहायला मिळतोय। कालच्या सभेमध्ये जैन मुनी जेव्हा भाषण करत होते किंवा माध्यमांना जेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली, त्यांनी असं म्हटलं की शांतीदूत या नावाचा आम्ही पक्ष उभारणार आणि या पक्षाचं चिन्ह असणार कबूतर, आणि आमचे उमेदवार आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवणार। सोबतच सरकारला सुद्धा इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर जर मुंबईतले कबूतरखाने जर सुरू केले नाही तर आम्ही आझाद मैदान किंवा मग दादर इथल्या कबूतरखान्याच्या इथे आम्ही मोठं आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो, प्रचार केला, त्यामुळेच ते सत्तेत बसलेत असंही त्यांनी म्हटलं। म्हणजे अर्थात सरकारला इशारा दिलेला आहे आणि कालपासनं हा जो विषय आहे तो पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले। आणि त्यानंतर आम्ही गिरगावकर ही जी संघटना आहे ती पुन्हा आक्रमक झालेली आहे आणि कबूतरखान्याला त्यांचा विरोध हा कायम दिसून येतोय। सकाळपासूनच कबूतर गो बॅकचे जे पोस्टर आहेत ते ठिकठिकाणी व्हायरल करण्यात आले आहेत आणि आता कबूतरांचा आमच्या कशा पद्धतीने विरोध आहेत आणि लवकरात लवकर हे जे कबूतर आहेत ते मारवाड किंवा मग राजस्थानला आम्ही पाठवण्यासाठी नियोजन करू अशा प्रकारची आता भाषा, आक्रमक भूमिका आम्ही गिरगावकर या संघटनेकडनं व्यक्त केली जाते। त्यामुळे हा जो विषय आहे तो ज्या पद्धतीने मी म्हटलं की राजकीय विषय होताना पाहायला मिळतो, त्यामुळे आगामी काळामध्ये याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। सीमा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।